रोज रोज तेच तेच नाश्त्याला पोहे खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा पोह्याचा उत्तप्पम नक्की ट्राय करा. कारण 5 मिनिटापेक्षाही कमी वेळेमध्ये हा बनणारा नाश्ता आहे. जास्त काही झंझट नाही, मेहनत नाही किंवा पीठ फर्मेंटसुद्धा करावं आपल्याला लागणार नाही. अगदी झटकीपट तयार होणारे हे उत्तप्पम आहे आणि यामध्ये ना भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहे, त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर मुख्य साहित्य आपलं इथे आहे पोहे. तर पोह्यांचे हे उत्तप्पम आहे. कुठलेही पोहे तुम्ही जाड, पातळ जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ना ते घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला पोहे वापरायचे नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही मुरमुरे जरी घेतले ना तरीही याचे उत्तप्पम छानच तयार होतात. तर इथे मी 1 वाटीभर हे पोहे घेतलेले आहे. साधारणतः यामध्ये 8 ते 9 आपले हे उत्तप्पम तयार होणार आहे. आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊया, कारण पोह्यांना ना बरीचशी धूळ माती असते. बरंचसं खराब पाणी हे पोहे धुतल्याच्या नंतर निघतात. त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुणं गरजेचं आहे. धुतलेले पोहे आपण लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक रवा घालायचा आहे आणि फ्रेश दही घालायचं आहे. हे पीठ आपल्याला आंबवत वगैरे बसवावं लागणार नाही. इन्स्टंट उत्तप्पम आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये रवा आणि दही वापरावंच लागणार आहे. आता दही घेताना शक्यतो फ्रेश दह्याचा वापर करा. जास्त आंबट दही घेऊ नका. आवश्यकता लागेल तसं यामध्ये पाणी टाकायचं आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. तर ह्या पद्धतीची पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता हे यामध्ये आपण पोहे वापरलेले असल्यामुळे ना हे आपण जसं जसं ठेवू, जसं जसा वेळ वाढत जाईल ना तसं हे घट्ट होत जातं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करावं लागणार आहे, कारण पोहे ना जास्त पाणी शोषून घेतात त्याकरता. आता हे पीठ अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. आता आपले उत्तप्पम अजूनच पौष्टिक व्हावे ना याकरता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी यामध्ये घातलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा तुम्हाला हिरव्या पालेभाज्या घालायच्या असतील तर त्याही घालू शकता. यात मी बारीक कापलेला कांदा, शिमला मिरची आणि बारीक कापलेला टोमॅटो घातलेला आहे. थोडीशी हिरवी मिरचीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया. आता हे जर उत्तप्पम तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी द्यायचे असेल तर हिरवी मिरची तुम्ही इथे पूर्णपणे स्किप करू शकता किंवा त्याऐवजी तुम्हाला यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे असेल तर तेही घालू शकता. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर ना यामध्ये मी कुठलेही सुखे मसाले घातलेले नाही. तुम्हाला आवडत असेल तर जरूर वापरा. आता हे सगळे जिन्नस एकजीव केलेले आहे. आता लगेचच आपण उत्तप्पम बनवायला घेऊया. हे पीठ जसं आपण जास्त वेळ ठेवू ना त्यावेळेला हे घट्ट होत जाणार. त्यावेळेला आपल्याला थोडं थोडं पाणी ॲडजस्ट करावं लागणार आहे आणि शक्यतो असा नॉनस्टिकचाच पॅन घ्यायचा आहे. त्यावरच हे उत्तप्पम छान होतात. तव्यावरती घालू नका, नाही तर तव्याला चिकटण्याची शक्यता असते. आता हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे. तवा मध्यम गरम असावा, जास्त कडकडीत नसावा, नाहीतर खालून जास्त करपण्याची शक्यता असते. मध्यम जाडीचा हा उत्तप्पम तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर वरतून कांदा, टोमॅटो वरती टाकायचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकता किंवा नुसताच प्लेन ठेवायचा असेल ना तर प्लेनही ठेवू शकता. परंतु यावरतून मी थोडासा बारीक कापलेला कांदा, थोडीशी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे. झाकण ठेवायचं आहे. वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला छान असे हे वाफवून घ्यायचे आहे. तर हे पहा, वाफवल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, जेव्हा आपण झाकण काढतो ना लगेचच पलटवायचं नाही. थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर हा पलटवून घ्यायचा आहे. सुरुवातीला थोडासा पहिला जो उत्तप्पम असतो ना तो चिकटण्याची शक्यता असते, परंतु हलक्या हाताने आपल्याला हा पलटवायचा आहे. मस्त हे लागतात. मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता. झटकीपट तयार होणारा हा नाश्ता. आणि मुख्य म्हणायचं ना, नेहमीचे तेच तेच पोहे खायचा ना बऱ्याच सगळ्यांनाच कंटाळा येतो. तर थोडेसे वेगळे आहे. नक्की तुम्ही हे उत्तप्पम ट्राय करून पहा. जर तुम्हाला पोह्यांचे बनवायचे नसेल तर मुरमुऱ्याचे सुद्धा उत्तप्पम अतिशय छान होतात. तुम्ही त्याचेही बनवू शकता किंवा मस्त असे तांदळाच्या पिठाचे सुद्धा हे उत्तप्पम बनवू शकता. फक्त त्यामध्ये दही आणि रवा तुम्हाला घालायचा आहे. दुसराही आपला उत्तप्पम या ठिकाणी तयार झालेला आहे. पलटवण्याची घाई करू नका. वरची थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर हा पलटवायचा आहे. दुसरा उत्तप्पम अगदी सहज निघालेला आहे. पहिला उत्तप्पम थोडासा चिकटण्याची शक्यता असते, परंतु दुसरे त्याच्यानंतरचे जे उत्तप्पम आहे पटापट होता, अजिबात तव्याला चिकटत नाही. दोन्हीही बाजू मी छान अशा भाजून घेतलेल्या आहे. मस्त असा हा उत्तप्पम दिसत आहे. अगदी जसं आपण पीठ आंबवून बनवतो ना अगदी तसा चवीला हा फार छान लागतो. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. यासोबत कुठल्याही चटणीची आवश्यकता नाही. हे तुम्ही असेचही खाऊ शकता. लहान मुलांना जर देणार असाल तर टोमॅटो सॉस बरोबर द्या. ते अगदी डबा
फस्त करून येणार आहे. मस्त आपले हे उत्तपम या ठिकाणी तयार झालेले आहे. जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं त्यातले मी काही बनवलेले आहे आणि बाकीचं पीठ तसंच ठेवलेलं आहे. तर हे तुम्ही सकाळी जर घाईच्या वेळेत बनवणार असेल तर रात्री पीठ बनवून असं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर हे अगदी सॉफ्ट मऊ लुसलुशीत हे उत्तपम तयार झालेले आहे. तर मग कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.